नमस्कार भावांनो बहिणींनो, मी रॅक साफ केलं तर तुम्हाला काय दाखवलं नाही, लंबा एवढं होतोय म्हणून आता भांडे लावताना दाखवते तुम्हाला रॅकवर. चला भांडे घासून ठेवलेत भावांनो बहिणींनो, रॅक पण घासलं, तिथल्या तिथं हे लावले मेन कापड. हे इथं काय पेपर भेटत नाही म्हणून मेन कापड मी मापाचे कापून घेतले तर लावेले, हे पेपर देत नाही तिकडं. पहा आता भांडे घासले, आता सुकले ते. जर घासताना दाखवले तर मग लय लंबा एवढं होतोय. आता आपण लावू भांडे. भांडे लावायला लागले भावांनो बहिणींनो. इथे काय किचन नसल्यामुळं मग काही जास्त ठेवायला जागा पण नाही, तर मग असेच भांडे ठेवावं लागतात. मला घरने आहे जाळी घेतले मी, मग त्याच्यात ठेवते किचन नसल्यामुळं. जास्त जागा नाही मग भांडे लावायला. काही डब्यात पण ठेवून दिलेत मी भांडे, किचन नसल्यामुळं मला काय जागा नाही इथं, मग दिले मी तिथं ठेवून ते डब्यात. जे लागते तेच ठेवले, मग वरी जास्त नाही ठेवले. वरी खायापुरते भांडे ठेवून दिले. जास्त भांडे ठेवा तर मग किचन नसल्यामुळे लावायला जागा नाही, म्हणून काय मी जास्त भांडे ठेवेल नाही भावांनो बहिणींनी. काही लावून घेते मग भांडे जिथल्या तिथं, मग घर पण मोकळं होतंय भांडे हे लावलं तर. कसे वाळलेत आपले भांडे. लवकर घासले, मग हे साफसफाई केली, मग लवकर घासले तर भांडे पण सुटतात. सिटीनं कसं आहे भावांनो बहिणीनं, ऊन पण नाही काय नाही, तर मग भांडे सुकत नाही, म्हणून मग लय लवकर रूम साफ करायला लागले होते मी. आता पराती लावून घेते आधी. लय धूळ होती, मी रक्षाबंधनला साफ केली ती रूम, तरी धूळ येते. आता लावू आपण गिलास. गिलास लावून घेते आणि मग नंतर वाट्या लावते. हे गिलास इसरूनच गेले पाठी मागं ठेवायला. तपेलीच्या मागं ठेवत असते मी गिलास. शिंगले लावायला लागले, 150 रुपयाचे आणले होते मी, 1 डझन. रॅक चांगलं वाटतंय मग शिंगला असल्यावर. आमच्या घरी काही लहान लेकरं नाही तर फोडायला कोण नाही, मायापणच फुटते. आता लावू आपण वाट्या.
आमचा हारसू काय जास्त काय अशी फोडतोड करत नाही, जास्त मायाकूनच काचाच्या वस्तू फुटते. आणि भावांनो बहिणींनो, इकडं काय हिरवं वातावरण नाही काय दाखवायला, म्हणून मी काय दाखवू शकत नाही तुम्हाला. आता दिवाळीला गेल्यावर मी दाखवीन तुम्हाला चांगलं वातावरण, शेती दाखवीन तुम्हाला आमची कशी आहे म्हणून. आणि इथं कसं आहे, काय हिरवं नाही काय नाही दाखवायला, घरातलंच दाखवावं लागतंय. कोणाला आवडतंय बापा आमचे काय तुम्ही व्हिडिओ काढता बाहेरचे, तर मी जास्त काय बाहेरचे पण काढत नाही, भीड वाटते लोक मला भांडायचे. काहून काढता बापा तुम्ही आमचे व्हिडिओ, शिकत असल्यामुळं. बाहेर गावी राहायला असलं तर लय भिवून राहावं लागतंय. मग लोक गावाकडे तरी चालतंय आपल्या, आणि शिटीन कसं आहे मग लोक म्हणते ना आमचे काहून काढता बापा तुम्ही बाहेर. त्याच्यामुळं मग मी जास्त तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ दाखवत असते. हारसूच्या पप्पाला पण टाइम नसतोय फिरायला न्यायला आम्हाला, त्याच्यामुळे मग मी बाहेरचे व्हिडिओ दाखवणं होत नाहीत तुम्हाला. आता मी गावाकडे गेल्यावर मस्त व्हिडिओ दाखवेन तुम्हाला दिवाळीला गेल्यावर. थोडे राहिले आता आपले भांडे लावायचे. ते परत देत नाही तिकडे दुकान आले, मग म्या कापेले हे कट्टा लाचकी. इकडं स्वस्त आहेत भांडे, 60 रुपयाला चमचे आणले होते म्या. तरी घरी लय भांडे नेऊन ठेवलेत आम्ही, इथं खायापुरतेच भांडे ठेवले. बाहेर गावी राहायचं असलं तर कमीच भांडे पाहिजे. आता घेऊ आपण या पलेटी लावून. साफ करताना दाखवलं ना भावांनो बहिणींनो, तर लय मोठे एवढं मग कोणी पाहत नाही, म्हणून मी तुम्हाला भांडे साफ करताना काय दाखवलं नाही. एवढं कटाळतीत मग पायाला लंबा एवढं असलं तर. आणि नवीन नवीन एवढं काय एवढं पाहणं कोणी पसंत नाही करत भावांनो बहिणींनी. आता झाले आपले भांडे लावणं. नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला. मग लाईक करा, शेअर करा भावांनो बहिणींनो. गावाकडे गेले तर मस्त तुम्हाला हिरवे वातावरण दाखवेन मी भावांनो बहिणींनो. सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची लय जरूरत आहे. पहा झाले आपले आता भांडे लावणं भावांनो बहिणींनो. नक्की सांगा कसं घर साफ केलं कमेंट मध्ये. आणि तुम्ही कोण्या गावाचे भावांनो बहिणींनो, मग व्हिडिओ पाहता तर नक्की कमेंट मध्ये सांगा भावांनो बहिणींनो. रॅक कशी वाटली साफ केली तर भावांनो बहिणींनो. पहा आता आपली रॅक साफ झाली. आणि कुठून व्हिडिओ पाहता तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांनो बहिणींनो. मी कसे व्हिडिओ काढते आणि तुम्ही मला सांगा असे काढा ताई व्हिडिओ, मग मी तसेच व्हिडिओ काढेन भावांनो बहिणींनो. पहा कशी आपली रॅक साफ झाली. आता नक्की सांगा कमेंट मध्ये कशी वाटली रूम साफ केली तर. चला मित्रांनो, भेटू आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय भावांनो बहिणींनो.